या सर्वांचं स्वागत आहे। फेब्रुवारी 2021 मध्ये क्राइम ब्रांचनी एक केस रजिस्टर केली होती मालवणी पोलीस स्टेशन अंतर्गत, जी पॉर्न फिल्म्स संदर्भात होती। त्या केसच्या तपासा संदर्भातच त्याच्या प्रोग्रेस संदर्भात ही आजची प्रेस कॉन्फरन्स आहे। त्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं होतं की जे फिल्म्समध्ये काम करणाऱ्या नवोदित कलाकार असतात, महिला कलाकार विशेष करून, त्यांना वेब सिरीजमध्ये किंवा एखाद्या शॉर्ट स्टोरीजमध्ये एक चांगला ब्रेक देतो असं आमिष दाखवून बोलवल्या जायचं ऑडिशनसाठी, छोटे छोटे शॉट्स घेण्यासाठी। त्यामध्ये मग थोडेसे बोल्ड सीन्स करावे लागतील अशा प्रकारचं सांगून ते बोल्ड सीन्सचं पर्यावसन सेमीन्यूड आणि न्यूड शॉट्समध्ये व्हायचं, ज्यामध्ये ह्या महिला कलाकार आक्षेप घ्यायच्यात आणि अशातल्याच काही महिला कलाकार क्राइम ब्रांचला अप्रोच होऊन हा गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा तपास करत असताना असं दिसलं की अशा प्रकारे तयार केलेल्या छोट्या छोट्या फिल्म्स म्हणा, छोट्या छोट्या क्लिप्स म्हणा, छोट्या शॉर्ट स्टोरीज म्हणा, ह्या तयार करून काही वेबसाईट्सला आणि काही मोबाईल ॲप्सला ह्या विकल्या जात होत्या। ह्यामध्ये काही आरोपी, 9 आरोपी ऑलरेडी अरेस्ट केलेले आहेत, ज्यामध्ये काही प्रोड्युसर आहे रोवा खान म्हणून, गहना वशिष्ठ, तन्वीर हाशमी, उमेश कामत आणि असे इतरही काही आरोपी ऑलरेडी अरेस्ट केलेले आहेत। यांचे वेगवेगळे ॲप्स आणि वेबसाईट्स असायच्या ज्यांच्यावर हे प्रोड्यूस केलेलं हे कॉन्टेंट जे आहे हे विकायचेत आणि त्या वेबसाईट्सला किंवा ॲप्सला मग सबस्क्रिप्शन बेसिसवर त्याचं पुढचं अकाउंटिंग व्हायचं। ह्या ॲप्स, हे जे ॲप्स जे पकडले, जे फाइंड आउट झालेले होते, त्याच्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं की उमेश कामत नावाचा जो व्यक्ती आहे हा इंडिया हेड होता। इथला बिझनेसमन आहे, राज कुंद्रा यांच्या कंपनीमध्ये एक इंडियाचे ऑपरेशन्स बघायचा। त्यामध्ये अजून खोल तपासावर गेलं असता असं निष्पन्न झालं की यांची जी कंपनी आहे राज कुंद्रा यांची, वियान कंपनी आहे, वियान नावाची, त्यांचं एका केनरिन नावाच्या कंपनीशी टायअप होतं, अग्रीमेंट होतं। केनरिन नावाची कंपनी जी आहे ही लंडन स्थित आहे आणि राज कुंद्रा यांचे जे ब्रदर इन लॉ आहे, म्हणजे बहिणीकडून जे ब्रदर इन लॉ आहेत, हेच ती कंपनी ओन करतात। केनरिन लंडन स्थित आहे। ही कंपनी जरी लंडन स्थित असली आणि त्यांचं एक ॲप होतं हॉट शॉट्स नावाचं, हे हॉट शॉट्स आणि केनरिन जरी लंडनमध्ये स्थित असली तरी याचे सर्व कॉन्टेंट क्रिएशन, त्यानंतर ह्या ॲपचं सर्व ऑपरेशन्स किंवा त्याचं संपूर्ण अकाउंटिंग हे मात्र वियान कंपनीच्या ऑफिसमधूनच व्हायचं मुंबईमध्ये, जे की राज कुंद्रा यांची ओनरशिप आहे। हा सखोल तपास करत असताना ह्या सर्व गोष्टी, हे सर्व धागेदोरे सापडलेत। त्यांचे काही व्हॉट्सॲप ग्रुप सापडलेत, ईमेल एक्सचेंजेस सापडलेत, अकाउंटिंग शीट्स सापडल्यात, जे हॉटशॉट्सवर जे चित्रफिती दाखवल्या होत्या, प्रसारित केलेल्या होत्या, त्यासुद्धा आपल्याला सापडल्यात। काल कोर्टाची परमिशन घेऊन आपण त्यांच्या ऑफिसेसचं पूर्ण सर्च केलं, त्यामध्ये ह्या सर्व गोष्टी आपल्याला, सर्व इन्क्रिमिनेटिंग गोष्टी आपल्याला सापडल्यात आणि म्हणून तपासांती आपण राज कुंद्रा आणि त्यांचे IT चे हेड आहेत रायन थॉर्प म्हणून,
त्यांना ह्या दोघांना सुद्धा काल रात्री अटक केलेली आहे. आता पुढचा तपास सुरू आहे. हॉटशॉट्स नावाचं जे ॲप आहे याच्यावर पॉर्नोग्राफिक कंटेंट असल्यामुळेच ॲपल स्टोअरनी त्याला जून 2020 साली ते टेकडाऊन केलं होतं आणि नोव्हेंबर 2020 साली गुगल प्ले स्टोअरने सुद्धा हे ॲप डाऊन केलेलं आहे. त्यामुळे ते आता त्या ठिकाणी नाही आहे. हे आता वेगवेगळ्या ॲप्सच्या माध्यमातून हे कॉन्टेंट प्रसारित करत असतात. सो तूर्त एवढंच. आता ह्यापुढेही इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स, डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आणि बाकीचा जो एव्हिडन्स आहे तो घेऊन मुंबई पोलीस क्राईम ब्रांच हा पुढचा तपास करीत आहे. फरवरी 2021 में क्राइम ब्रांच मुंबई ने मालवनी पुलिस स्टेशन के अंदर पोर्नोग्राफी फिल्म्स के सिलसिले में एक केस रजिस्टर किया था. उसी केस के प्रोग्रेस के तहत आज की ये प्रेस कॉन्फ्रेंस है. उस केस में ऐसा निष्पन्न हुआ था कि जो नए कलाकार होते हैं, स्पेशली महिला कलाकार जो होते हैं, इनको प्रलोभन दिया जाता है, इनको आमिष दिया जाता है कि आपको एक अच्छी वेब सीरीज़ हम दे सकते हैं या कोई शॉर्ट स्टोरीज़ में आपको हम अच्छा ब्रेक दे सकते हैं. ऐसे करके आप उनका ऑडिशन के लिए बुलाया जाता था या कुछ शॉर्ट्स लिए जाते थे और इस शॉर्ट्स में थोड़ा सा बोल्ड सीन करना पड़ेगा. वो बोल्ड का ट्रांसलेशन धीरे धीरे सेमी न्यूड और फिर फुल न्यूडिटी के तरफ वो पिक्चराइजेशंस जाते थे, जिसमें ये महिला कलाकारों ने अपोज किया था और इन्हीं में से कुछ क्राइम ब्रांच के पास आई थी, जिसकी वजह से ये गुनाह दाखिल हुआ था. इस गुन्हे का तपास करते हुए आज तक, रादर कल तक, क्राइम ब्रांच ने 9 आरोपियों को अरेस्ट किया है. इसमें ऐसे कुछ प्रोड्यूसर्स पाए गए हैं कि जो इन टाइप की जो पोर्नोग्राफिक फिल्म्स होती है, छोटी छोटी क्लिप्स होती है, उसको प्रोड्यूस करवाते हैं, फोर्सफुली प्रोड्यूस करवाते हैं. इसमें जैसे रोआ खान को ऑलरेडी अरेस्ट किया, उनके हस्बैंड को भी अरेस्ट किया है, गहना वशिष्ठ को अरेस्ट किया है, तनवीर हाशमी को भी अरेस्ट किया है, उमेश कामत नाम के एक बंदे को भी अरेस्ट किया है, जो फर्दर इन्वेस्टिगेशन में ऐसे पता चला कि ही वाज लुकिंग आफ्टर द इंडिया ऑपरेशंस फॉर द कंपनी ऑफ मिस्टर राज कुंद्रा, जो कि एक मुंबई के बिजनेसमैन है. उसका और डिटेल इन्वेस्टिगेशन करते हुए ऐसे पता चला कि इनकी राज कुंद्रा, इनकी जो वियान कंपनी है मुंबई स्थित, इनका टाई अप हुआ है केंद्रीन नाम की एक कंपनी है जो कि लंदन स्थित है, यूके स्थित है. ये केंद्रीन कंपनी के ओनर जो है ये राज कुंद्रा इनके ब्रदर इन लॉ ही है और इस केंद्रीन कंपनी का ऐप है जो कि हॉटशॉट्स इस नाम से चलता था. इस हॉटशॉट्स पे ये जो भी कंटेंट क्रिएट किया जाता था, ये कंटेंट राज कुंद्रा और केंद्रीन की कंपनी खरीदती थी और उसको पब्लिश करती थी हॉटशॉट्स नाम के ऐप के जरिए. हालांकि ये कंपनी केंद्रीन और हॉटशॉट्स लंदन में रजिस्टर्ड है, लेकिन इसका पूरा कंटेंट क्रिएशन ये राज कुंद्रा इनके मुंबई स्थित ऑफिस से किया जाता था. कंटेंट क्रिएशन, इसके पूरे ऑपरेशंस, इसका पूरा अकाउंट मैनेजमेंट, पायरेसी रिलेटेड इशू, ये सारे के सारे वियान के ऑफिस से मुंबई से ही किए जाते थे. जब ये पूरे डॉक्यूमेंट्री और इलेक्ट्रॉनिक एविडेंसेस हमारे पास आए तो हमने कोर्ट से सर्च वारंट लेके उनके ऑफिसेस कल सर्च किए और इसमें ये सारी चीज़ें हमको मिली, इंक्लूडिंग अ फ्यू क्लिप्स वर ऑब्टेन्ड फ्रॉम द कंप्यूटर्स ऑफ देयर ऑफिसेस. इसीलिए कल रात में राज कुंद्रा और उनके जो आईटी हेड है रायन थॉर्प, उनको कल अरेस्ट किया है. फर्दर इन्वेस्टिगेशन इज गोइंग ऑन. अभी इसमें
हॉट शॉट्स नाम का जो ऐप है, ये पोर्नोग्राफिक कंटेंट होने की वजह से कंप्लेंट्स गई, जिसकी वजह से एप्पल स्टोर ने जून 2020 में इसको टेक डाउन कर दिया था और नवंबर 2020 में गूगल प्ले स्टोर ने भी इसको टेक डाउन कर दिया था. नाउ फर्दर इन्वेस्टिगेशन इज इन प्रोग्रेस. थैंक यू. Crime Branch Mumbai registered an offence in February 2021 at Malwani Police Station regarding picturization of some pornographic films and their publishing. It was observed during the investigation that some small-time artists were lured into giving break in some web series or some short stories. They were asked to, they were called for auditions and were asked to give some bold scenes, which later on translated into semi-nudity and complete nude scenes also, which was against their wishes. So some of these victims, they approached Crime Branch Mumbai. We registered the offence and investigated. During investigation, we found out that there were many such apps which were operating in this cyber world. Out of that, we've arrested some producers like Roa Khan and her husband, Gehna Vashisht, Tanveer Hashmi, Umesh Kamath. Now, during investigation, we found that Umesh Kamath is looking after the India operations of Mr. Raj Kundra, who is a well-known businessman in Mumbai. This Umesh Kamath, he operated all the apps and content creation for this for the company of Mr. Raj Kundra. Now, this Vian company of Raj Kundra had a tie-up with Kendrin company, which is based in London, and Kendrin owns this Hotshot app. This Hotshots app was publishing all this nude content which was subscription based. Although Kendrin and Hotshots were registered in London, all the content creation and operations of this Hotshots app, including the accounting part and the piracy part, was carried out through the office of Vian company in Mumbai. So during this investigation, we have laid our hands on some documentary evidence, some electronic evidence, and many other evidences came to us. Accordingly, we sought permission of court for office search and recovered all this content from the office of Mr. Raj Kundra. Investigation is going on. It is only because of the nude content on this app of Hotshots that even Apple Store took down the app in June 2020 and Google Play Store also took it down in November 2020. Now further investigation is going on. Thank you. सर, केंद्रीय और वियान के बीच में आपने कहा कि कोलैबोरेशन था, किस तरीके का कोलैबोरेशन था? कंटेंट क्रिएशन और पब्लिशिंग का. The question is that the case was registered somewhere in February and the first charge sheet was filed in April, and in the charge sheet there are a lot of WhatsApp chats between Pradeep Bakshi and Raj Kundra. So sir, I just want to understand what is that fresh evidence and the fresh claim that has come before the crime branch which led to his arrest now? Yes. Yeah, it was investigation is a process. During investigation, there were certain hitches, but we overcame those hitches. And in the fresh office search that we conducted yesterday, we found lots of incriminating evidences based on which we arrested them. Sir, what were those hitches? Because the charge sheet was filed in April only, which
had the chats which you guys have used as an evidence, and so why the delay of the what kind of? Yeah, there were many electronic evidences also to be proven. Some accounts were to be verified, transfer of money and real ownership of the accounts and the content and the publisher was to be verified beyond doubt before we could take some coercive action in this. इनकम होता था वो राज कुंद्रा तक वो पैसे कैसे पहुंचते थे, कौन सी कंपनी में वो पैसे आते थे, क्या फॉरेन करेंसी भी आप लोगों को मिली है इस मामले? Yeah, there are some leads into that. पैसे कैसे पहुंचते थे, वो लिंक क्या था सर पैसे पहुंचने का, कैसे पैसे आ जाते थे? That was account to account transfer also. Electronic transfer of money. Yeah. Arms Prime, yeah. Sir, there was another claim that the company was already sold, or his rights were already sold to Pradeep Bakshi. So what about the claim of Raj Kundra that he was not having any ownership or any direct involvement in the hot shots at the time when he was? We will certainly verify this, but as I said, this is an ongoing offence for quite a few months. This complaint has been there for at least an year or two. So was there any involvement of Raj Kundra even after his claim of being rights sold to Pradeep Bakshi? Operations were all looked after by his company only. Even after his claim? Yeah. Yesterday's search has shown all the electronic evidences recovered from his own office. Sir, have we been able to establish something on these lines that because of the lockdown, this business actually bloomed more in the lockdown year? I mean, that's a genuine business. Kundra is claiming in one of his WhatsApp chats. As in they encatch this opportunity, that they look to, as in look at it as an opportunity. That is for the people to decide. We'll have to go through the accounts as to how many subscriptions. Is there any increase in the number of subscriptions? We'll definitely go through that. Yeah, as I told, आपल्याला भरपूर सबस्क्रिप्शन्स सापडले आहेत, अकाउंट्सच्या शीट्स सापडलेल्या आहेत, ऑपरेशन्सच्या पद्धती सापडलेल्या आहेत, व्हॉट्सॲपचे चॅट सापडले आहेत ज्यामध्ये या सर्व गोष्टी केल्या होत्या, अग्रीमेंटचे पेपर सापडलेले आहेत आणि काही पॉर्नोग्राफिक क्लिप्स ज्या शूट केलेल्या होत्या त्या सुद्धा सापडल्या. क्या मिला है कुंद्रा के घर पे जब आपने सर्च किया, क्या? हाँ, उनके ऑफिस से हमको अग्रीमेंट के पेपर्स मिले हैं, इलेक्ट्रॉनिक एविडेंस ईमेल्स मिले हुए हैं, फिर अकाउंट्स की पूरी शीट्स मिली हुई है, व्हाट्सएप चैट्स मिले हुए हैं, ये सारी चीज़ें और पोर्नोग्राफिक क्लिप्स भी वहाँ से बरामद हुई है. व्हाट्सएप चैट्स किसके मोबाइल के? राज कुंद्रा के हैं? वाज ही समन बिफोर हिज अरेस्ट? पहले कभी उसको समन किया था जब उसका फोन सीज किया? वो चैट्स कहाँ से आए? No, there were other members also in the group. Now that is registered in London, so that is a part of investigation. Sir, our OTT platforms are under SCADA. Have you summoned any of the representative of the OTT from this platform? This was an app in itself. So Google and Apple, when they realized after complaints, they took them down. So how many apps did Kundra was running? At present, we've understood one Hotshots, but then he's shifting over to other apps also now. Arms Prime is the original company through which the apps like Hotshots and other individual apps also of some celebrities were prepared. So do we know how many? सब victims को कितने पैसे दिए जाते थे ऐसे शूट के लिए या मॉडल्स को? Only a few tens of thousands rupees. So do we know how many victims are there in the case, and only women or men also? Mainly women. Number we would avoid giving the number also because some of them didn't muster the courage to come forward, but we respect their. सर ऐप्स के नंबर बताएंगे सर, कितने ऐप्स से रिलेटेड था राज कुंद्रा, कितने ऐप्स वो इस तरीके से रन कर रहा था? As of now, we have laid hands on only Hotshots. सर कमाई के बारे में कुछ पता चल पाया सर? जैसे कि 8 से 10,000 रुपए अगर victims को दे देते हैं मॉडल्स को, तो इनकी कमाई जो चैट्स पे सामने आई है? Yeah, that we need to analyze the account sheets. We've laid our hands on them. We'll be analyzing all the account sheets also. आर्म्स प्राइम का खेल हो सकता है सर, कर्मों का खेल हो सकता है, कमाई बहुत ज्यादा लेकिन विक्टिम्स या किसी को देना बहुत कम था, उसका भी खेल था.
It would be inappropriate to comment on the quantum of money, but it was certainly a rising business. सर जी आर्म्स प्राइम कंपनी आहे, आर्म्स प्राइम कंपनी तिचं आणि तिला कुठून पैसे यायचे आणि कसं ते ट्रान्झॅक्शन व्हायचं, केंद्रीयकडून आर्म्स प्राइम किती पैसे आतापर्यंत आले असतील कसं? येस, तेच सांगतोय की त्यांनी कॉन्टेंट क्रिएशनची जबाबदारीचं अग्रीमेंट केलेलं आहे वियानसोबत केंद्रीयचं. त्यामुळे कॉन्टेंट संदर्भातले पैसे त्यांना ट्रान्सफर व्हायचेत. बाकी जितकेही सबस्क्रिप्शन्स आहेत त्याचं मॅनेजमेंट जरी मुंबईतून होत असलं तरी ते यायचेत मात्र केंद्रींच्या नावाने. सबस्क्रिप्शन हे नॅचरली केंद्रींच्या नावाने येईल, पण त्याचं मॅनेजमेंट सर्व इथे यांच्या ऑफिसमधून व्हायचं. ॲज ऑफ नाव नो. या क्राईम ब्रांच दाखल होण्यापूर्वी एक महाराष्ट्र सायबरमध्ये पण एक तक्रार दाखल झालेली होती. यानंतर मालवणी पोलीस स्टेशनमध्ये 2 महिला तक्रारदारांनी गुन्हे दाखल केलेले आहेत आणि एका 3ऱ्या महिलेनी लोणावळा पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा एक गुन्हा दाखल केला. क्राइम ब्रांच के पहले एक महाराष्ट्र साइबर में भी इस सिलसिले में एक ऑफेंस रजिस्टर हुआ है और क्राइम ब्रांच के ऑफेंस के बाद 2 ऑफेंसेस मालवणी पुलिस स्टेशन में इंडिविजुअली दाखिल किए हैं विक्टिम्स ने और एक लोनावला पुलिस स्टेशन में भी एक ऑफेंस इसी प्रकार का दाखिल हुआ. सुनाई नहीं दिया कुछ, सुनाई नहीं दिया प्लीज. अभी तक कोई एक्टिव रोल नहीं पाया है. वी आर इन्वेस्टिगेटिंग द केस. मामले में कितने विक्टिम मॉडल्स हैं और कितने वीडियोस, आपने कहा कि कुछ वीडियो भी सीज किए, कितने वीडियोस जो सीज किए हैं? वीडियोस की संख्या तो काफ़ी है. अभी मॉडल्स अभी आपके ज़रिए वी वुड अपील टू द विक्टिम्स जो इसकी अगर विक्टिमाइज हुई है तो दे कैन कम फॉरवर्ड टू अस. उन्होंने सामने आए, क्राइम ब्रांच मुंबई को कांटेक्ट करें. विल टेक अप्रोप्रिएट कॉग्निझन्स ऑफ दॅट. हे फायनान्शियल शीट्स ॲनलाइज केल्यानंतरच सांगितलं. आहेत काही वेगळ्या याच्यामध्ये वेगळ्या ॲप्समध्ये, जसं आतापर्यंत हॉट शॉट्स आहे तसं हॉट हिट्स होतं, न्यू फ्लिक्स होतं, GV स्टुडिओज होतं. असे काही ॲप्स आहेत ज्यांच्यावर पण केसेस झालेले आहेत आणि आतापर्यंत जवळजवळ 7.5 कोटी रुपये आपण बँकांमध्ये फ्रीज केलेले आहेत ह्याचं क्राईम प्रोसिड्स म्हणून. वेगळे पण आरोपी आहेत ह्याच्यात. मी तेच सांगितलं, किमान हे 4 ॲप्स तर मी आता आपल्याला सांगितलेत. त्या म्हणजे कुंद्रांच्या हॉट शॉट्स व्यतिरिक्त पण बाकीचे ॲप्स पण याच्यामध्ये आहेत. 7.5 करोड. So as of now, what we see, this Kendrian company might have got established only to bypass law, because in India it is not allowed. So it might have got registered in UK, but all the content creation, operations, account management, everything was done in Mumbai. They are frozen as of now. Will process as per the investigation. They are in the accounts as crime proceeds. No. For other apps. आपने कहा कि केंद्रीय बाईपास लॉ करने के लिए तो क्या राजकुंद्रा? I am saying it might have been. That is a part of investigation. We are investigating. रिलेटिव्हला पण आरोपी बनवलं. प्रदीप बक्षी म्हणून जे आहेत, विल मेक हिम ऑल्सो एन एक्यूज. 7.5 करोड़ रुपये जो जमा है वो किसका है? कौन से अकाउंट से? ये डिफरेंट ऐप्स के रिलेटेड हैं. तो वो बियान कंपनी के अकाउंट है या राजकुंद्रा? नहीं, ये डिफरेंट अकाउंट्स हैं. So other office bearers of Viyan are also going to be questioned. They are already under scanner. Umesh Kamath, Ryan Thorpe, and others are already under scanner. His wife is also. बिहारमध्ये परदेशातून मोठ्या प्रमाणात रक्कम जमा झाल्याचं म्हणण्यात
करण्यात आलेलं आहे. नेमकी किती रक्कम आहे की No, we have not investigated into that aspect as yet. Once we analyze the financial sheets, then only we can comment. विहान काय प्रोडक्शन हाऊस आहे कसली कंपनी? वियानचं जनरल कॉन्टेंट क्रिएशन आणि बाकीच्या गोष्टींमध्ये पण आहे. फक्त आपला संबंध तूर्त यांचा केंद्रींसोबत, केंद्रीन ज्याचं हॉटशॉट्स हे ॲप आहे त्याच्याशी जो संबंध आहे तो आपण इन्व्हेस्टिगेट करतो. शिल्पा शेट्टी भी है सर वियान के वियान कंपनी का. So we are just investigating the connect between Viyan and Kendrin at present. Sir, some of the apps were operating from other cities and states, so will Mumbai police be reaching out to them? Yes, certainly. Certainly. Sir, his lawyer has came before the court that he was not served 41 CRPC notice before his arrest. Before his arrest. That was not Given made. this is what he has came, sir. That was not made. What's the answer to that? Did he say? Yeah. Saukar. दुसरी एक कशाला ठेवतो इथे, दुसरी एक चांगली कामगिरी आपल्या अँटी एक्स्टॉर्शन सेलने सुद्धा केलेली आहे. एका डेव्हलपरला युसुफ बचकाना नावाच्या एका गँगस्टर क्रिमिनलचा थ्रेट कॉल होता. 50 लाखाची खंडणी मागितलेली होती मे महिन्यामध्ये. त्या संदर्भात आपण तपास करत असताना हे निष्पन्न झालं की ज्यांनी खंडणी मागितली होती हा युसुफ बचकानाच आहे आणि हा कर्नाटकाच्या बेल्लारी जेलमध्ये होता. तर त्याला आपण तिथून आता प्रोड्यूस केलेला आहे आपल्या मुंबईला एई सेलमध्ये आणि त्याला 27 तारखेपर्यंतची PC मिळालेली आहे. दूसरा एक अच्छा काम हमारे एंटी एक्सटॉर्शन सेल ने भी किया है क्राइम ब्रांच के. एक डेवलपर को थ्रेट कॉल दिया था, किसी का थ्रेट कॉल आया था मई महीने में जिसमें उससे 50 लाख की फिरौती की डिमांड की थी. और इसका इन्वेस्टिगेशन करने पे पता चला कि ये कॉल करने वाला एक अंडरवर्ल्ड गैंगस्टर है यूसुफ बचकाना. उसने किया था. उसको ट्रेस करते करते वी फाउंड दैट ही वॉज लॉज्ड इन बेल्लारी जेल ऑफ कर्नाटका और वहाँ से उसको अभी प्रोड्यूस करके लाया है. उसको अभी 27 तारीख तक की PC मिली है. यूसुफ बचकाना के ऊपर मुंबई में अभी तक 14 संगीन मामले ऑलरेडी रजिस्टर्ड है, मर्डर, एक्सटॉर्शन और इस टाइप के. मई महीने में. या ताबा घेतला जेलमधून? या ताबा घेतला. फोन करून कोणाच्या मध्यस्थामार्फत किंवा नाही डायरेक्ट केली होती. डायरेक्ट फोन केला होता. या आप लोग ये भी इन्वेस्टिगेट करेंगे कि हाउ डिड ही गेट अ फोन इन द प्रिजन एंड या दैट वी हैव ऑलरेडी इन्फॉर्म कर्नाटका. दे आर टेकिंग देयर एडमिनिस्ट्रेटिव मेजर्स. ठीक है, चलो, थैंक यू.